आताची सर्वात मोठी बातमी. लाडक्या बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना सरकारचा सर्वात मोठा झटका. लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं, योजनेबाबत मोठी अपडेट. नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी. ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली असून लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढले आहे. ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये दर महिन्याला जमा करण्यात येतात. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. महिला वर्गामध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र अशा देखील काही महिला आहेत ज्या या योजनेसाठी पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांची नावं योजनेतून वगळण्यासाठी सरकारने आता या योजनेसाठी ई-केवायसी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. या योजनेसाठी सुरुवातीला केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती. मात्र अनेक लाभार्थी महिलांची ई-केवायसी बाकी असल्यानं सरकारने केवायसीला मुदतवाढ दिली होती. सरकारकडून ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. आता ई-केवायसी करण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत. मात्र समोर येत असलेल्या माहितीनुसार यावेळी सरकार केवायसीची मुदत वाढवून देण्याची शक्यता फारच कमी आहे. दरम्यान या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक महिलांची केवायसी अजूनही बाकी आहे आणि आता या योजनेसाठी केवायसी करण्यासाठी अवघे 2च दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी वेळेत पूर्ण होणार नाही, त्यांना सन्मान निधी वितरण बंद होऊ शकते. तसेच सरकारकडून देखील या योजनेची केवायसीची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 31 डिसेंबर 2023 ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं ट्विट तटकरे यांनी केलं आहे. अशाच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.